काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षात अखेर प्रवेश केलेला आहे। मागच्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसवर नाराज होते। जालना जिल्ह्यात कैलास गोरंट्याल यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जालन्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्याचं आणि काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जातंय। मला गद्दार म्हणणारे आज भाजपमध्ये प्रवेश करतायत। कोण खरा गद्दार हे आज कळेल असा टोला अर्जुन खोतकर यांनी लगावलाय। हे बघा, मी रनिंग आमदार असताना पार्टीने पहिली यादीमध्ये माझं नाव दिलं पाहिजे होतं, त्याने दिलं नाही। आम्ही दुसरी यादी बघितली, त्यातही आलं नाही। तिसरी यादी म्हणजे असं होतं की एक रनिंग आमदारचा तिसरी यादीमध्ये येणे सर्वात मोठी अपमानाची गोष्ट असते। मी काँग्रेसमध्ये असताना दानवे साहेब माझे मित्र होते, अतिल सावे पण माझे मित्र होते, हे सर्व माझे जुने मित्र आहे। पण पार्टी वेगळी होती। पण आता विचार असा झालाय की चला आता मध्ये मन की बात होत होती का? मन की बात नाहीये। मी काय म्हणतो, आता सेवा करणं हे आमचा धर्म आहे आणि सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीपेक्षा दुसरा कोणता पार्टी नाही, म्हणून आम्ही या पार्टीत। ज्यावेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता। मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? एक बोकड असतो आणि एक खाटीक असतो। खाटीक काय करतो? बोकडाला आणल्यानंतर चारा टाकतो, बोकड खुश होतो खूप, किंवा आपल्याला खायला चारा भेटला, मग तो नंतर तोच खाटीक त्या बोकडाला कापतो। म्हणजे अशा प्रकारची अवस्था यांची आता या ठिकाणी होणार आहे।